वयाच्या ह्या टप्प्यावरती इतका मोठा प्रॉमिनंट रोल मिळून तुम्हाला मेन कॅरेक्टरमध्ये कास्ट करणं आणि ती संधी तुम्हाला मिळणं प्रचंड दुर्मिळ गोष्ट आहे. 20 वर्षानंतरच्या तुमच्या जे काही साधारण थोडंफार शिकलो असेल मी, त्या पद्धतीने आणखीन चांगल्या पद्धतीने एलॅबोरेटली आपल्याला दाखवता येऊ शकतं. त्याच्यामध्ये खूप वेळ फक्त त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं, हातात घट्ट धरला आणि ठीक आहे म्हटलं. आणि फोटो काढायचं म्हणजे फार जुना त्यांच्याकडे एक मोबाईल होता, पण ज्याच्यात फोटो निघू शकतो अशा मोबाईलवरती त्यांनी माझाच फक्त फोटो काढला. जनरली आपण सेल्फी वगैरे घेतो, त्यांनी तो काढला. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. बाळू मामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या सेटवर आहे. निमित्त ही खास आहे कारण या मालिकेचे 1800 भाग पूर्ण झालेत आणि माझ्यासोबत प्रकाश सर आहेत. कसे आहात सर? मी छान आहे, आपण कसे आहात? एकदम मस्त. काय सांगाल, 1800 भाग एखाद्या मालिकेचे पूर्ण होणं ही खूप मोठी गोष्ट आहे, किंवा असंही म्हणता येईल की ती खूप मोठी जबाबदारी पार पाडत आलेली आणि त्याचा आपण भाग आहोत. तर काय भावना आहेत सध्या? भावना खरंच खूप संमिश्र आहेत, खूप आनंदाच्या भावना आहेत. कारण 1800 भागापर्यंतचा प्रवास हा सोपा नाही आहे. कारण त्याच्यामागची मेहनत, त्याच्यामागचे कष्ट, संपूर्ण टीमची जी काही मेहनत आहे ती मी डोळ्यानं बघतो आहे. आणि आमच्याबरोबर तुम्ही बघता आपले प्राणीमित्रही खूप आहेत. ह्या सगळ्यांची जी मेहनत आहे, जो रिसर्च आहे आणि जो चांगल्या पद्धतीनं आहे, त्याचाच परिपाक म्हणून आपण 1800व्या भागापर्यंत पोहोचतो आहोत. कारण 1800पर्यंत पोहोचणं सोपं नाही आहे. कारण आपण 10,000 करू, प्रश्न तो नाही, पण लोकांनी पण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आणि सुदैवानं लोकांना ते खूप चांगल्या पद्धतीने ॲक्सेप्ट होतं आहे, म्हणून तर आपण 1800व्या भागापर्यंत पोहोचतो आहोत. त्यामुळे खूप आनंद वाटतो आहे. सर, वयाच्या या टप्प्यावर मेन लीड रोल मिळणं आणि ते आपण साकारणं ही किती मोठी जबाबदारी वाटते? खूप मोठी जबाबदारी आहे, साहजिकच. कारण वयाच्या ह्या टप्प्यावरती इतका मोठा प्रॉमिनंट रोल मिळून तुम्हाला मेन कॅरेक्टरमध्ये कास्ट करणं आणि ती संधी तुम्हाला मिळणं प्रचंड दुर्मिळ गोष्ट आहे. पण सुदैवानं काही भूमिका अशा असतात की त्याला पर्याय नसतो आणि अशा भूमिकेसाठी आपल्याला विचारलं जाणं ही खरंच माझ्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. ज्यानिमित्तानं पुन्हा माझ्याकडनं मामांची सेवा घडते आहे असंच मी समजतो आणि आय एम व्हेरी हॅपी. तुम्ही मामांच्या भूमिकेत या सेटवर वावरता तेव्हा काय भावना असतात, किंवा तुम्ही जेव्हा कळालं, जेव्हा 20 वर्षाआधी आपण एक चित्रपट केला तेव्हाही हीच भूमिका आणि आत्ताही हीच, तर काय भावना असतात त्या? तो सिनेमा केला होता त्याला आता 20 वर्ष होऊन गेलेली आहेत, पण कदाचित त्यावेळेसची मॅच्युरिटी, आत्ताची मॅच्युरिटी ॲज अन ॲक्टर म्हणून आपल्यामध्ये खूप बदल घडलेला असतो. तर साधारण साहजिकच आहे, तेव्हा जो मला कदाचित न्याय देता आला नाही तो आत्ता आणखी जास्त पद्धतीने देऊ शकतो आहे मी. कारण तेव्हा सिनेमा असल्यामुळं साहजिकच त्याला लिमिटेशन्स असतात, खूप खूप कमी प्रसंग त्यामध्ये दाखवले गेलेले होते. पण आता सिरियल आहे, खूप मोठा कॅनव्हास आहे, ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दाखवायची संधी आहे आणि वेगवेगळे मूड्स, वेगवेगळे शेड्स आणि सगळ्या पद्धतीच्या गोष्टी खूप आणखीन चांगल्या पद्धतीने 20 वर्षानंतरच्या तुमच्या जे काय साधारण थोडंफार शिकलो असेल मी, त्या पद्धतीने आणखीन चांगल्या पद्धतीने एलॅबोरेटली आपल्याला दाखवता येऊ शकतं त्याच्यामध्ये. सर, मला हे विचारायला आवडेल की 20 वर्षाआधी हा लुक केलेलात आणि आत्ता जेव्हा तुम्ही हा लुक केलात, तर पहिला विचार कोणता आला आणि पहिला तुम्ही फोटो किंवा व्हिडिओ कॉल कोणाला केलेला? सगळ्यात आधी तर मी जेव्हा ही भूमिका आली तेव्हा मी पुन्हा एकदा बाळूमामांच्या दर्शनाला गेलो, आदमापूरला जाऊन आलो आणि सगळ्यात पहिला फोन मी घरी केला की येस, आपण पुन्हा एकदा बाळूमामा करतो आहोत. आणि म्हणजे म्हणतो ना आपण की शब्दात न सांगता येण्याजोगी गोष्ट आहे. मामांची भूमिका साकारणं, मामांची भूमिका करणं आणि ते लोकांना आवडणं मुळात म्हणजे ही खूप मोठी गोष्ट. मी तो मामांचा आशीर्वादच समजेन. सर, आम्ही सोशल मीडियावर बघतो की तुम्ही मामांचे भक्त आहात, तर तुम्ही काय सांगाल की मामांनी तुम्हाला काय दिलं? मामांनी मला आजपर्यंत जे दिलं आहे ते शब्दात न सांगता येण्याजोगी गोष्ट आहे. पहिली गोष्ट, मला माणूस म्हणून कसं जगायचं हे शिकवलं. मामांची शिकवण जी आहे की मुळात तुम्ही अगदी प्रामाणिकपणे मनापासून, म्हणजे गरज नाही की तुम्हाला, मामा स्वतः म्हणतात तुम्हाला माझ्याकडे यायला वेळ नसेल तर मी तुमच्याकडे येतो. तर मामा, आता मला माहिती आहे मला आत्ता आदमापूरला जायचं म्हटलं तर वेळ मिळत नाही, पण मामा मला भेटतात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात, कोणत्या ना कोणत्या रूपात, आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. आणि असे खूप प्रसंग आहेत जे तुम्हाला खरं तर फिल्मी वाटतील, पण असे बरेचसे प्रसंग आयुष्यामध्ये घडतात की जे मामांच्या कृपेने माझ्यामध्ये सगळ्या तरुण जाते मी व्यवस्थित. एक प्रसंग आमच्या प्रेक्षकांसाठी. चमत्कारिक वाटेल तुम्हाला, पण खूप काही गोष्ट आहे. ती श्रद्धा म्हणा किंवा काही म्हणा, बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की खूप अडचणीचे प्रसंग असे आयुष्यामध्ये येतात बऱ्याचशा बाबतीत. मी ते आता काय होतं की ते सांगायला लागलं की त्यातल्या काही गोष्टी एक्सपोज होणाऱ्या असतात, ज्या मी आत्ता मीडियासमोर एक्सपोज नाही करू शकत. पण त्या सगळ्या अडचणीच्या काळांमध्ये मामांनी खूप साथ दिली नाही. केवळ आजचं उदाहरण ताजं आहे.
की जेणेकरून मामांच्या नामस्मरणामुळे मी त्यातून व्यवस्थित म्हणजे मी माझं कुटुंबीय त्यातून व्यवस्थित बाहेर पडलेलो आहोत. ओके सर, हे सांगायला तुम्हाला आवडेल का की तुमचा चाहता वर्ग लहानांपासून मोठ्यांपर्यंत आहे, तर एखादा असा किस्सा जो बाळूमामांच्या मालिकेमुळे किंवा चित्रपटामुळे घडलेला होता आणि तो नेहमीच तुमच्या स्मरणात राहील असा? आत्ता लेटेस्ट उदाहरण आहे. मी आत्ता आदमापूरला जेव्हा गेलो होतो, साहजिकच आहे ते मास्क वगैरे लावून जायला लागतं सध्या, कारण आधीची सिरियल म्हणा हे म्हणा थोडं आणि मला असं काही स्पेशल ट्रीटमेंट घेऊन देवाचं दर्शनाला जायला आवडत नाही, मनापासून सांगतो. मी आपलं व्यवस्थित आपलं दर्शन बारीमध्ये जाऊन दर्शन घेतो. तर गर्दी प्रचंड होती त्या दिवशी. का कोण असतो की एक ग्रस्त होते, कदाचित त्यांना बोलता येत नसावं असे ग्रस्त होते, कारण मला मामा म्हणून त्या परिसरामध्ये बरेच जण ओळखतात. तर असे 2 प्रसंग, 2 व्यक्ती त्या दिवशी मला भेटल्या. ते काही नाही आले, जवळ आले आणि फक्त हात घट्ट धरला, मास्क होता तरी पण, आणि खूप वेळ फक्त त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं, हातात घट्ट धरला आणि ठीक आहे म्हटलं, आणि फोटो काढायचं म्हटलं. फार जुना त्यांच्याकडे एक मोबाईल होता पण ज्याच्यात फोटो निघू शकतो अशा मोबाईल होते. त्यांनी माझाच फक्त फोटो काढला. जनरली आपण सेल्फी वगैरे घेतो, त्यांनी तो काढला. कट्टू दर्शन बारीत असताना एक ग्रस्त भेटले मला. तुम्ही मामा जात ना? म्हटलं नाही, मी अमुक मामा नाही. तुम्ही मामांची भूमिका करता? म्हटलं हो. म्हणजे योगायोग बघा की आज खरंच मामांच्या दर्शनाचा योग होता आणि मनापासून इच्छा होती तुमची गाठ व्हावी आणि तुमची भेट झाली. ह्या असे किरकोळ छोटे छोटे प्रसंग आहेत, पण ते अगदी मनाला भिडणारे प्रसंग आहेत. त्यांनी केवळ मामांचा आशीर्वाद आहे, मामांची भूमिका करतो म्हणून हे सगळं करायला आणि अनुभवायला मिळतंय. सर, सोशल मीडियाच्या या जगात किंवा तरुण पिढीला तुम्ही काय द्याल आता सध्या मालिकेदर? मामांच्या भूमिकेत आहे आणि मामांची जी शिकवण आहे तीच सांगेन. प्रामाणिकपणे अत्यंत मेहनत करा, प्रामाणिकपणे करा, यश तुम्हाला मिळतंच आहे. आणि जे संचित आहे, तुमचं संचित चांगलं आहे, तुमचे कर्म चांगले आहेत, तर सगळं तुमच्या आयुष्यात चांगलं होणार आहे. काळजी करायचं काही कारण नाही आहे. त्याच्यामुळे विनाकारण नको त्या वाटेनं जाण्याची गरज नाही. आपल्याला जे मिळालेलं आहे ते आपलं संचित आहे आणि जे देवाने दिलेलं आहे त्याच्यात समाधानी राहायला शिकावं आणि आपले कष्ट मात्र प्रामाणिकपणे आपण करत राहावेत. आपोआप यश मिळतं तुम्हाला. प्रेक्षकांना जाता जाता मालिकेविषयी काय सांगाल? रसिक मायबाप प्रेक्षक हो, तुम्ही 1800 भागापर्यंत आम्हाला खूप साथ दिलेली आहे. इथून पुढे आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे आणि या आयुष्याच्या आणि सिरियलच्या ह्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती अशीच साथ आम्हाला देत राहा, असंच प्रेम करत राहा आणि आम्हाला बाळूमामांची सेवा करण्याची या निमित्ताने एक संधी तुम्ही देता आहात, ती संधी अशीच कायम ठेवा, एवढंच मी सांगेन. नमस्कार. थँक्यू सो मच सर आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.